शत्रूने तुमच्या कुलदैवतावर बंधन केले आहे का? ओळखण्यासाठी या गोष्टी नक्की पहा. मित्रांनो, अनेकदा आपण आपल्या कुलदैवतांबद्दल बोलतो, त्यांचे आभार मानतो, त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवतो आणि संकटात त्यांच्याकडे धावत जातो. पण काही वेळा आपल्याला लक्षातही येत नाही की आपल्या घरातील कुलदेवी किंवा कुलदैवत स्वतःच काही अदृश्य बंधनात अडकलेले आहेत. त्यांच्या शक्तीवर काहीतरी परावृत्त प्रभाव पडलेला आहे आणि त्या आपल्याला मनापासून मदत करू इच्छूनही हात पुढे करू शकत नाहीत. आजचा हा लेख म्हणजे याच विषयाचा सविस्तर प्रवास आहे. कोणत्या प्रकारे कुलदैवतांवर बंधन येते, ते कसे समजते, त्या अवस्थेत घरावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आणि कुटुंबावर काय परिणाम होतात आणि त्या बंधनातून मुक्तता कशी मिळू शकते, या सगळ्यांची सखोल माहिती एका सुरेख सलग कथेसारख्या स्वरूपात येथे देत आहे. घरातील देवता म्हटल्या की आपण त्यांच्या प्रति भाव ठेवतो, त्यांना कृतज्ञतेने आठवतो, संकटात त्यांचे स्मरण करतो. काहीजण कुलदैवताची पूजा, काहीजण पितृदेवतांची उपासना, तर काहीजण कुटुंबाचे संरक्षण करणारी कोणती विशेष देवता सक्त मनात बाळगून असतात. अशा देवतांना आपण अनेक नावांनी ओळखतो. कुलदेवता, कुलदेवी, कर्मसंरक्षक, पितृशक्ती किंवा घरातील सकारात्मक शक्ती. पण त्यांच्या मागे एक अत्यंत सूक्ष्म आणि गूढ सत्य असते की या शक्ती नेहमीच आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. आपल्यावर ओढवणारी दुर्घटना, नकारात्मक शक्तींचे हल्ले, वाईट नजरेचे परिणाम किंवा बाहेरून येणारे तांत्रिक प्रहार, हे सर्व ते आपल्यापासून दूर ठेवतात. तथापि, मानवी स्वभावाच्या खोल भागातून निर्माण होणारी असूया, मत्सर किंवा दुष्ट भावना कधी कधी असे स्वरूप धारण करते की कोणीतरी तुमच्या कुटुंबाविरुद्ध तांत्रिक पद्धतीने हानिकारक प्रक्रिया करतो आणि पहिला निशाणा तुमच्या कुटुंबाच्या संरक्षक दैवतावर, म्हणजेच कुलदेवतावर साधतो. कारण जोपर्यंत कुलदैवत जागृत आणि कार्यरत असेल, तोपर्यंत त्या घराला सहजपणे कुणीही त्रास देऊ शकत नाही. म्हणून कुटुंबाची सर्व माहिती असणारा कुणीतरी, ज्या व्यक्तीला तुमच्या घरातील परंपरा, आस्था आणि तुमच्या देवतेचे नाव ठाऊक आहे, ती व्यक्ती जाणून-बुजून तांत्रिक प्रक्रियेने त्या देवतेच्या शक्तीला रोखून धरते. देव बंधनात आहे हे पहिल्या काही वर्षांत जाणवतही नाही. कारण देवतेची मूळ ताकद प्रचंड असते आणि त्या सुरुवातीला त्या बंधनाशी झुंज देत असतात. घरातील लोकांना काहीच कळत नाही आणि सर्व काही व्यवस्थित चालू आहे असे दिसते. पण जसे काळ पुढे चालत जातो, तसा त्या बंधनाचा परिणाम हळूहळू उघड होऊ लागतो. एक-एक करून घरातील सदस्यांवर दुर्दैवी घटना घडू लागतात. घरात अचानक अपघातांची मालिका दिसू लागते, आरोग्य बिघडते, कुटुंबात भांडणांची मालिका वाढते, अनाहूत भीती घरात पसरते. मोठी बाब म्हणजे ग्रहदशा चांगली असते, कुंडलीत शुभयोग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात काहीच उन्नती होताना दिसत नाही. महत्त्वाची कामे अडतात, पैसा हातात येऊनही टिकत नाही, कितीही प्रयत्न करूनही व्यवसायात स्थैर्य निर्माण होत नाही. मुलांच्या जीवनात आळस, नैतिक अधःपतन, चुकीच्या प्रवृत्तीकडे झुकणे अशा समस्या वाढतात. घरात सत्तावाद, अविश्वास, अस्थिरता आणि अनामिक दबाव तयार होतो. कधी कधी असे वाटते की घरावर अदृश्य सावली पसरली आहे. हे सगळं घडतं तेव्हा घरातील लोकांना विचार येऊ लागतो की देवता रागावल्या आहेत का, पूजा नीट होत नाही का किंवा कुठे काही चूक होत आहे का. प्रत्यक्षात यामागे देवतेचा राग नसतो, पण त्यांची नैसर्गिक शक्ती बंधनात अडकलेली असते. जणू त्यांना जबरदस्तीने एका चौकटीत बंद केल्यासारखे असते आणि त्या चार भिंतीतून त्या बाहेर येऊ शकत नाहीत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांमध्ये चुकीचा समज असतो की कुणीही कुलदैवतांना सहजपणे बांधू शकतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणालाही साध्या प्रयोगाने कुलदैवतांवर बंध घालता येत नाही.
कुलदैवतांचा तेजोमय आविष्कार सामान्य शक्तींना सहज पराजित करतो. पण काही तांत्रिक प्रक्रियांमध्ये देवतांना प्रसन्न करून त्यांना एका वचनात बांधले जाते, ज्यात तांत्रिक देवतेला आळवतो, तिच्या शक्तींची आवाहन करतो आणि तिला विनंती करतो की मी जे काही करणार आहे त्यात तू हस्तक्षेप करू नकोस. तांत्रिक प्रक्रिया करताना काही वेळा त्या देवतेचा स्वरूप बदलून ती दुसऱ्या मार्गाने प्रभावित होऊ शकते. अशा वेळी काही लोक देवांना चुकीचे मानतात. ते म्हणतात, देव काही मदत करत नाहीत किंवा त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण हे विसरून चालणार नाही की आपण देखील त्यांच्या प्रती किती कृतज्ञ असतो. आपण त्यांची उपासना सातत्याने करतो का? सुखात असताना त्यांना आठवतो का? आणि मग अचानक संकटांमध्ये गुंतल्यावर त्यांची अपेक्षा करणे योग्य आहे का? देवतेसोबतचा संबंध हा माणसासारखाच असतो, तो निष्ठेने आणि प्रेमाने जपावा लागतो. जर देवतांवर बंधन आलेले असेल तर हे बंधन आपोआप कधी सुटते, तर काही वेळा त्यासाठी उपासना पुरेशी असते, तर काही प्रसंगी मार्गदर्शन घेऊन विशिष्ट विधी करावे लागतात. पण पहिलं पाऊल नेहमीच श्रद्धेचंच असतं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गह्यात अडकलेल्या व्यक्तीपासून आपले हात पुरेपूर पोचवून त्याला वर खेचतो, त्याच प्रकारे देवतेशी जोडलेला श्रद्धेचा धागा मजबूत करावा लागतो. यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुलदैवतांची नियमित उपासना. ज्या देवतेकडे आपण जन्मापासून आश्रय घेतलेला असतो, त्या देवतेचा सातत्याने स्मरण आणि सन्मान करणे आवश्यक असते. काही जण वर्षातून एकदाच मूळ स्थानावर जातात. काही जण माघार घेतात. पण जेव्हा आपल्या आयुष्यात अडथळे वाढतात, संकटे सलग येऊ लागतात, तेव्हा त्यांच्याकडे पुन्हा नतमस्तक होणे गरजेचे असते. कुलदैवतांच्या मूळ स्थानाला जाऊन त्या देवतेचे दर्शन घेणे, त्यांच्या मुळीच्या समोर नतमस्तक होणे, त्यांना अलंकार, साडीचोळी, हारनारळ अर्पण करणे यामुळे देवतेची शक्ती पुन्हा जागृत होते. ज्यांना कुलाचार माहिती नाही त्यांच्यासाठी ही मूळ स्थानाची भेट ही अत्यंत पवित्र मानली जाते. कारण त्या भूमीत देवतेची ऊर्जा अधिक प्रबळ असते. याशिवाय दुर्गा सप्तशतीचा नियमित पठन, विशेषतः मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी, नवार्ण मंत्राचा सातत्याने जप, नवरात्रीच्या काळात अधिकाधिक जप, पारायण, घटस्थापना या सर्व माध्यमातून देवतेशी आध्यात्मिक नाळ अधिक दृढ होते. जेव्हा भक्त मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा बंधन कितीही मजबूत असले तरी ते हळूहळू वितळू लागते. देवतेची कृपा पुन्हा घरात प्रवेश करते, वातावरण शांत होऊ लागते, वाद कमी होतात, मुलांच्या वागण्यात बदल दिसतात, आर्थिक स्थैर्य परत येऊ लागते. जिथे एकेकाळी अंधार होता तिथे हळूहळू प्रकाश पसरतो. आणि या सर्व पुनरुज्जीवनामागे असते निष्ठेने केलेली साधना, मनातला भक्तिभाव आणि कुलदैवताप्रती असलेली अखंड नाळ. म्हणूनच देव बंधनात आहे असे लक्षात आल्यावर घाबरण्यापेक्षा पहिलं पाऊल श्रद्धेचं असावं. देवतेसमोर आत्मसमर्पण करून प्रार्थना केली की मार्ग आपोआप खुला होत जातो. कारण कुलदैवत हे कधीही आपल्या लेकरांना सोडत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची आणि भक्त मनापासून हाक देण्याची वाट पाहत असतात.